हा बघा समोरचा व्ह्यू. तर आता फायनली आलो आहे प्रति शिर्डीला. मागे पाहू शकता. तर तुमच्या समोर आहे आता भाजे धबधबा. नमस्कार मंडळी, मी आहे तुषारने आपल्या कोकणकलच्या नवीन व्हिडिओमध्ये थेट आज लोणावळ्यातून तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नाशिक काल झालं सगळं कव्हर, तर आज आहे लोणावळ्यात. सोबत आहे संदेश आणि सगळे आपले मेंबर आहेत. तर आता आलो आम्ही एकविरेला, वरती निघालेलो आहे आणि जबरदस्त असं थंड वातावरण आहे, सगळीकडे गारवा पसरलेला आहे. तर आता वरती लोणावळ्यात आहे आणि वरतून दिसणारा खालचा नजारा बघा, एक नंबर आहे. आणि गर्दी पण भयानक आहे. ट्रॅफिक बघा काय ते, गाडी खालीच लावलेली आहे. आता वरती चालत जावं लागणार आहे पूर्णपणे. हे बघा हे सगळे आता निघालेलं आहे वरती. गर्दी तर मरणाची असणार आहे, कारण गाड्यांचं पार्किंगच एवढं खालपासून वरपर्यंत आहे ना, बापरे बाप. हे इकडे मेन पार्किंग आहे आणि आपल्याला जायचं आहे एकदम वरती धबधबा पण आहे तो बघा. आणि हा डोंगर बघा, हा डोंगराच्या वरती आहे आपली एकविरा आई. आणि वरती एकविरेला जाताना असे छोटे छोटे धबधबे दिसतच राहणार आहे बघा. छोटा नाही, जबरदस्त मोठा आहे बघा वरती. आणि एकविरेला आल्यावर संदेश पहिल्यांदा आलाय, त्याच्यामुळे त्यानं लगेचच खाली आल्या खरेदी केली. दाखव रे. हे बघा आई एकविरा. पायऱ्यावरतून पण पाणी मस्त रे, डायरेक्ट पाय धुवतच जायचं वरती नाही. आणि तुम्हाला लोणावळ्यात यायचं असेल फिरायला ना, तर पावसामध्येच्या फिरायला जबरदस्त वातावरण असतं. ठिकठिकाणी धबधबे आणि चालताना पाणी, पायरीवरून मिळणारं पाणी जबरदस्त. फायनली वरती पोहोचलो आणि हा बघा वॉटरफॉल बघा, जबरदस्त असा वॉटरफॉल आहे. गर्दी पण जबरदस्त आहे. इकडे लेणी आहेत, आतमध्ये पण लेणी आहेत. आणि तिकडे आहे आई माऊलीचा मंदिर, एकविरा आईचं. आता बघूया किती वेळ लागतोय दर्शनाला, परंतु खरं जबरदस्त आहे. हे बघा सगळे मंडळी येऊन थांबले आणि आमचे 2 मंडळी तिघेजण आले चालून. हे बघा वॉटरफॉल, छोटे मोठे वॉटरफॉल. इकडे एक मोठा वॉटरफॉल. वाव. आता दर्शनासाठी लाईन लावलेली आहे, सगळेजण आहेत मागे. आता बघूया किती वेळ लागतो दर्शनाला. आणि इथे आहे ना, इकडे आईच्या इथे आहे ना, नवस देण्यासाठी आहे ना कोंबडे सुद्धा आणले जातात. त्याचा बोललेलं असतं ना, कोंबड्यांचे नवस असतात. गर्दी थोडी कमी आहे, त्याच्यामुळे नंबर लवकर लागणार. तरी ही जेवढी रिंगण दिसतात आहे तिकडून फिरून यावं लागतं. आता अर्धीच आहे बघा, इकडे सगळे नंबर. जास्त गर्दी नव्हती आणि दर्शन पण लगेच झालं. बाहेर गर्दी दिसत होती पण आतमध्ये नव्हती. लगेचच 5 ते 10 मिनिटात दर्शन झालं आमचं. चला आता लेणी बघायला जातोय. आतमध्ये दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे लेणी आहेत ती. तर आता जातोय आतमध्ये लेणी बघायला. हे बघा इकडे, वाव. पाणी पडलं. जबरदस्त. चला काय माहित पडले असते त्या. इकडे पण आहेत. हा बघा कोरीव काम बघा, एकदम काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे, एकदम सुबक अशी. आणि हा समोर आहे बघा नगारा. वाव, हा व्ह्यू आहे पूर्ण. आणि हे कोरीव काम बघा मंडळी, काय कोरीव काम आहे केलेलं, खतरनाक. इकडे साईडला थोडासा अंधार आहे, परंतु इकडे अशा प्रकारे आहे.
हे बघ इकडे तर आता फायनली आलो आहोत लेणी बघायला. तिकीट काढले आहेत 25 रुपयाचं एक तिकीट होतं. 4 तिकीट काढलेली बघा. पूर्ण लेणी कोरलेली बघा, जबरदस्त अशी कोरलेली आहे. आता तिथून वरती पण जाणार आहे. वरती बघूया कशा प्रकारे आहे ती. आता वरच्या साईडला जाऊन बघूया कशा प्रकारे आहेत ती. तर जबरदस्त आहे बघा. पैसा वसूल आहे. 25 रुपयाचं तिकीट आहे, परंतु जो 25 रुपये आहे ते वसूल आहे. खरंच जबरदस्त सुंदर आहे. लाईट लावणार नाही, कारण लाईट लावली तर ती मजा जाईल. लाईट लावावीच लागणार आहे. दिसत नाही पायाखाली. आणि हा बघा वरतून व्ह्यू आहे. आणि हा अशा सेपरेट रूम्स आहेत. आणि संदेश वरतून खाली हात दाखवतोय. खालची आमची माणसं कुठे आहेत ती. बघता बघता गर्दी बघा काय झाली. आणि हा बघा समोरचा व्ह्यू जबरदस्त आणि खतरनाक. इकडे आहे आपल्या आईचं मंदिर, साईडला पडणारा वॉटरफॉल, खालीचा संपूर्ण कर्ला. तर अशा प्रकारे आपले एकविरा आईचं दर्शन घेऊन झालं व्यवस्थितरित्या. सगळी लेणी पण बघितलेली, आजूबाजूचा तुम्हाला परिसर सुद्धा दाखवला. तर आता निघालेलो आहोत. आम्ही जाणार आहोत भाजे वॉटरफॉल. सुंदर असा धबधबा आहे, तो सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळेल. तर आता निघूया. चला रे, सगळं आटपलेलं आता सगळं म्हणजे निघेल. भाजे धबधबा जास्त नाही, एकविरापासून साधारण 10 किलोमीटर आहे. तर आता तिकडे जाऊया. तर आपलं दुपारचं जेवण झालं आहे आणि दुपारच्या जेवणानंतर आता आम्ही निघालेलो आहे दुसऱ्या पॉईंटला, प्रति शिर्डी शिरगावला. आता थोड्याच वेळात तिथे पोहोचू. काही जास्त नाही राहिले, फक्त लोणावळ्यातून आहे ना साधारण 25 किलोमीटर आहे. तर आता फायनली आलो आहेत प्रति शिर्डीला. मागे पाहू शकता गेट प्रवेशद्वाराला पोहोचलेला आहे. आता आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे आहे तर बघूया. ते काय तिकडे आहे. आतमध्ये एंट्री केल्यावरती जबरदस्त आहे रे. मंदिराचा कलश वगैरे आणि आतमध्ये मंदिर पण सुंदर दिसतंय. ते कुठे राहिले. आणि मंदिर बघताना एवढं जबरदस्त वाटतंय ना बघा. हा हनुमान मंदिर आहे आणि वरद विनायक मंदिर. बघायलाच बघा काय वाटतंय ते, एकदम गोल्डन स्टाईल. थोडंसं फोटो काढून घेऊया रे. हे बघा इथे आपले आहेत बजरंगबली आणि मूर्ती पण बघा एक नंबर आहे मूर्ती. वाव. आणि इकडे आहे आपले सर्वांचे लाडके असे गणपती बाप्पा. खरंच या प्रति शिर्डीचा आहे ना आजूबाजूचा परिसर सुद्धा बघण्यासारखा. आणि मूर्ती एवढ्या सुबक आहेत ना, खतरनाक. त्याच्यावर बसायचं नाही आहे, बदलण्याच्या पुन्हा. बघ समोर बघ, शनैश्चराय नमः. जबरदस्त मूर्ती आहे, गरुडावरती बसलेली, खतरनाक. आणि इकडे नारळ बघा केवढा आहे, दाखवतो तुम्हाला. बघा इकडची मूर्ती आणि इकडे आहे मोठा नारळ. वाव, दिसायला दिसते जबरदस्त. खतरनाक. आजूबाजूचा परिसर बघा, तिकडे पण आहेत मंदिरं आणि इमारत जी आहे ना ती खरंच सुंदर. आता बघायला जातोय द्वारकामाई आणि चावडी. आता इकडे आहे ते,
इकडच्या इमारत पण मोठा आहे. नक्षीकाम बघा ना, खरंच जबरदस्त आणि खूपच सुंदर नक्षीकाम बघा. हे इमारत बघ काय वाटते ती. हे बघा नक्षीकाम बघा, खतरनाक. आता इकडे बघूया कशा प्रकारे काय ते. तुम्हाला ही व्हिडिओ का दाखवते कारण तुम्ही सुद्धा फिरायला या इकडे. तुम्हाला इकडचे हे काही काही स्पॉट आता जे आम्ही कव्हर करतोय ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर आता आलो आहे द्वारका माहीत. ही आहे द्वारका माहीत. तर अशा प्रकारे आपलं प्रति शिर्डीचं दर्शन झालंय. आता निघालेलो आहे भाजे धबधबा. तर आता भाजे धबधबा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. चला तर आता जाऊया. तर फायनली मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत भाजे वॉटरफॉलला. साधारण 6:15 वाजलेत आणि गर्दी पण थोड्या प्रमाणात आहे आणि धबधब्याला पाणी पण मोठं आहे. धबधबा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर आहे. पाऊस पडतोय, दाखवतो तुम्हाला. हा बघा इकडे आहे वॉटरफॉल. खरंच सुंदर आहे म्हणजे आणि सेफ सुद्धा आहे. तेवढाच सेफ आहे परंतु काही लोक वरती गेले आहेत. पाय घसरला तर डायरेक्ट खाली येतील अतिरेक प्रमाणे. हे बघा खरंच सुंदर आहे. कधी आलात लोणावळ्यात फिरायला पावसाळ्यामध्ये तर या भाजे वॉटरफॉलला भेट द्यायला अजिबात विसरू नका म्हणजे नकाच. यालाच बोलतात वॉटरफॉल आणि सेफेस्ट वॉटरफॉल. तर तुमच्या समोर आहे आता भाजे धबधबा आणि समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा इकडे कसला पडतोय वरून धबा 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 धबा, खतरनाक. भाजे धबधबा आणि इकडे सेफेस्ट आहे, काहीच टेन्शन नाही. अजून एक गाडी येते आमची, ती गाडी आली त्याने बघितलं तर एकदम पागल होऊन जाते. तर आता शेवटचा आपला हा भाजे धबधबा आजचा शेवटचा पॉईंट होता आणि किती सुंदर असा धबधबा आहे. मका खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. मग तुम्ही कधी लोणावळ्यात आलात तर हे सगळे पॉईंट बघायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तिकडे जागा